नमस्कार, आपण पाहतात RTN न्यूज 24 HD. नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग तळेगावकर यांची रिपोर्ट. नमस्कार, मी RTN न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग तळेगावकर. मी आज उमरी तालुक्यातील बोळसा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळसा केंद्र धानुरा या ठिकाणी अंगणवाडी किती एकूण मॅडम अंगणवाडी किती आहे त्या ठिकाणी? एकच आहे. बिग आहे का मोठी आहे का छोटी? मोठीच आहे ना. अंगणवाडी एकच असून ते पण त्याची सुधारणा न करता आज किती एक वर्षापासून जसं की ढोरं गुरं जे आपल्या कडगारा म्हणतात आपण कुंडवाडा, जसं की म्हशी शेतामध्ये जाऊन समजा कोणाचं समजा नुकसान केलं त्या प्रमाणात त्याच्याहून गंभीर परिस्थिती याची केलेली आहे. हे आहे अंगणवाडी, नावालाच आहे फक्त, त्याच्यावर बोर्ड नाही, दार नाही, त्याच्यावर काहीच केलेलं नाही काम. असं मला वाटतं की ह्याचं जे बिल आहे उचलून खाण्यात आला, ह्याच्यासाठी याची परिस्थिती अशी गंभीर आहे. तरी आपण पाहू शकता हे चिमुकले आहेत. आता कमीत कमी या गावामध्ये मी अशी माहिती घेतलो 100 ते 150 किंवा 50-100 असे काहीतरी विद्यार्थी शिक्षणासाठी बसलेले आहेत. तरी पण त्यांची अडचण अशी आहे की शेतकरी जे कष्ट करतो त्यांचे मुलं लहान लहान आहेत, त्यांच्या आया बहिणी आपल्या काकद घेऊन निंदन खुरपण करण्यासाठी आज कमीत कमी 3-4 फूटच्या जवळपास कापसं झालेले आहेत, ऊस आहेत. इतक्या अडचणीमध्ये त्यांच्या लेकराला नेत आहेत. कारण की ह्याचं एकच कारण आहे की त्यांना म्हणजे ह्या ठिकाणी जर आमचे लेकरं शिक्षणासाठी जर अंगणवाडीला पाठवलं तर आमच्या शेताच्या जास्त इथं अडचण आहे. याच्यासाठी याच्या अंगणवाडीला पाठवण्याच्या ऐवजी त्यांनी शेताला नेऊन कुठंतरी एका काय म्हणता तुम्ही ते झाडाखाली म्हणा, धुरा म्हणा, ते वळ म्हणता आम्ही काहीतरी कापसाची त्या पात त्याच्यामध्ये झोपू घालून आई बहिणी निंदन खुरपण करायले. तर हे मॅडम किती वर्षापासून आपण इथं कार्य करता? 1993 पासून. तर आता अंगणवाडी आपल्याला या ठिकाणी उभारण्यात आली का नाही? बोळसा सरपंच वारले की अंगणवाडी थांबली असं मला वाटते. तरी पण आता आपल्या इथं किती लेकरं आहेत शिक्षणासाठी? 22 आहेत. एकूण 22 विद्यार्थी आहेत तुमच्या. तर या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपण म्हणतात ते CDPO, ठीक आहे, बाल विकास हो, ते कर्मचारी किंवा अधिकारी आपल्याकडे तपासण्यासाठी आलेत का नाही? अंगणवाडी आहेत का नाही? म्हणजे तुम्ही स्वतः त्यांना पाठपुरावा करून ऑफिसला परत, पण त्यांनी आता शहानिशा करण्यासाठी कधीच आले नाही. CDPOचं काम असते की लेकरा किती आहेत त्यांना खाऊ बरोबर देण्यात येते का? शिक्षण नाही, खाऊ तर येते, तरी पण तालुक्याला जेव्हा अधिकारी नेमलं जातो त्याचं उदाहरण काय असते? कमीत कमी महिन्याला एक वेळेस त्यांनी इथं व्हिजिट द्यावी. कारण की कोण शिकायला नाही शिकायला, कारण की आता हे मॅडम आता बिचारे शिक्षणासाठी आले, नाही बी आले तर त्यांची पगार घट आहे. कसं काय? त्यांनी आपलं काम केले, त्यांना नोकरी भेटली, पण त्यांच्या हाताखाली शिक्षणासाठी विद्यार्थी आपण पाहू शकतात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ते 10 विद्यार्थी त्यांच्या हाताखाली आहेत. त्यांना पण असं वाटते मला की लाजावून वाटत की मी इतकी मोठी शाळा असून सुद्धा, इतकी लोकसंख्या असून सुद्धा 5-6 मुलं माझ्या हाताखाली आहे. तर मॅडम आता हे जे खोली आहे अंगणवाडीचंच आहे ना, नाव अंगणवाडीवरचं आहे. तर आता जेव्हापासून त्याचं इथं बांधकाम झालं, त्यानंतर तुम्ही आतमध्ये कधीतरी जाऊन शिक्षण दिला का? पत्र टाकले होते, पाणी पुरवठ्याचे पैसे आले तेव्हा पत्र टाकून मध्ये जाऊन बसल्या, फरशी ते केल्या आम्ही. तुम्ही स्वतः केले का? मग आता पाणी वाऱ्यानं ते उडून गेले पत्र. नाही, जे तुम्ही फरशी जे केलं ना ते फरशी आपण सुद्धा समजा गावकऱ्यांची वर्गणी करून केली. आणि वरचे पत्र कोण टाकले होते? आम्हीच टाकले होते. तुम्ही स्वतः टाकले. तर असं तुम्ही विचारपूस केली की नाही तुमच्या CDPOला
की सर आम्हाला इथं शिक्षणासाठी मला रूम नाही, रूम नाही म्हणून दर महिन्यात देते ना मी. देते ना तुम्ही पाठपुरावा तुम्ही लेखी हा मग लेखी त्या- नाही हा, असं सांगते आम्ही. सांगते तर त्यांचं काही उत्तर येते तुम्हाला? मला आता परवा म्हणले की ते नमुना नंबर 8 गरम चौकापासून घेऊन जा. कोण मॅडम सुद्धा फोन सरपंचाचं सुद्धा ध्यान नाही आमच्या. कोण देवावे नमुना नंबर 8 पुन्हा मी देवा तुम्ही देवा म्हणजे तुमच्या घरचं देवा असं म्हणतात की त्यांनी. नाही गरम चौकाला फोन लावून हा. विचारून त्याच्यापासून घेऊन ऑफिसला आणून द्या. नाही, मॅडम सुद्धा फोन लावलेत गरम चौकाला. पण गरम चौक म्हणले मी नाही बाहेर गावाला गेलो देतो म्हणले. दादा सुद्धा म्हणले तर देतो म्हणले. आणखीन पता नाही. माझं म्हणणं एक आहे की नमुना नंबर 8 न येण्याच्या अगोदरच हे बांधण्यात आला का? हे जे नमुना नंबर नव्हता म्हणजे अंगणवाडी नाहीच समजा, हे जिल्हा परिषद शाळेचीच खोली म्हणून समजा. म्हणजे लेकरांना अंगणवाडी इथं भरण्यात आली नाही ह्याच्यासाठी. म्हणले अंगणवाडी खोई आहे म्हणून. हा म्हणले कोणी म्हणले? कोण म्हणलं? हे हे गावचे सरपंच गावचे सरपंच. सरपंच म्हणले. तर कधीतरी येऊन झाले का? थांबा. बरं, या. आपलं नाव परत बोला. बाळासाहेब राहणार बोळसा खुर्द, केंद्र धानुरा. आपण आज जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळसा खुर्द याच आवारामध्ये अंगणवाडी एक बांधण्यात आलेली आहे. ते अंगणवाडी म्हणून नाही, एक कोंडवाड्यासारखे खोली बांधून ठेवली, त्याच्यामध्ये कोणी जाऊ शकणार अशी भीती वाटते. तर आपण हे किती दिवसापासून बघले बांधण्यात आली म्हणून? 15-20 वर्ष झाले. बरं, 20 वर्षाची आहे हे बांधून. तालुका आम्हाला बिलुली होता अगोदर तेव्हा बांधकाम झाले. गटगराम त्या दोन्ही बोळशाची एक आहे, बोळसा खुर्द आणि बुजुर्ग. तिथला सरपंच राहते 12 बुजुर्ग होते. त्या सरपंचाने एक काम केले, काम झाले, मृत्यू पावले. तो आपली शाळा अशीच आहे. तर नंतर तुम्ही काहीतरी पाठपुरावा केला ते एखादी वेळेस पत्र टाकली होती, ते बी वाऱ्यानं निवडून गेले. ते पण पत्र शासनाकडून नाही, कोणाचं याच्यामधून आले, योजना निधी काहीतरी आणलं. जिल्हा परिषद आले काय टाकली होती. आता तुमचे लेकरं जे आहेत तुम्ही नागपूर आहेत ना जरा टाका, त्यांना वाट लावलं की नाही? पाठवले की नाही? पण काहीतरी आहे का? अच्छा, आता तुम्ही नेण्यासाठी आलं का त्यांना? तुम्हाला आता काय वाटते असल्या ठिकाणी तुम्ही पाठवा तुमच्या नागपूरला म्हणून आहे का? आता काय आज पाटीनं आलं इतर राहणंच आहे. शेतात काय ना शाळेत पाटीला काय, शेतात राहिलं काय अशी पर्यंत. तर गावामध्ये सरपंच किंवा इथला सरपंच आतापर्यंत झाला नाही. जसं भारत स्वतंत्र झालं तसं त्याला यावेळेस आलाय सरपंच. पण काय करतात दुर्दैवी सरपंच आता ते असून नसल्यासारखं आहे. ते तरी बुजुर्ग मधला तरी बरा नाही, काहीतरी करत गेले बुजुर्ग मध्यस्थी करत. हा, तर आता या आणि ठिकाणी या गावची अवस्था अशी आहे की गावाला गोळे म्हणले या दिवाळीची त्या दिवाळीला इतर आता चालत नाही, काहीच नाही. म्हणजे तेव्हा त्या सरपंचाच्या काळामध्ये तेवढंच होतं. आणि या आमच्या गावचा सरपंच तेवढाही गोळा दिवाळीची दिवाळीला नाही, तेवढं तरी होतं. ते बुजुर्ग मधला सरपंच असतात या दिवाळीची त्या दिवाळी तर नातीपोती आहे. नाती नात आहे. समजा, नात आहे ना? नात आहे. आता अजून कोण पण पालक हा शालेय समितीचे आहे का? आपलं नाव? आनंद पंडित चव्हाण. आपलं कोण आहे इथं अंगणवाडीमध्ये? ठीक आहे का? किती वर्षाची? 4 वर्षाची आहे. आता आपण ज्या ठिकाणी थांबला ह्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी विचार करून पाठीचा मनामध्ये का जिल्हा परिषद शाळा का किंवा दुसरी अनेक खोली म्हणून पाठीचा आहे? अंगणवाडी नाही साहेब, काहीच नाही. जीवावर वाट लावायची इथं काय परिस्थितीच नाही. अंगणवाडी आता एकूण आपल्या गावात राहण्यापरता शेतात नेऊन बसलेले बस बरं. त्या शाळेत. हा. आता आपण बघलं याच्यामध्ये अडचण अशी आहे की नाही, मध्ये जायला सुद्धा मोठे लोक सुद्धा भीती वाटते. जाऊ शकणार तर असं काही तुम्ही पाठपुरावा केले की नाही गावाचे सरपंच किंवा जिल्हा परिषद? सरपंचाचं तर ध्यानच नाही आमच्या इथे. काय नाही साहेब, हे बघा की आता अवस्था आता सरपंच गावचा असल्याने सर राहत होते. ते आले की नाही पाहण्यासाठी? नाही कधी बी नाही, याचं लक्षच नाही याच्यावर. आपण पाहू शकता कमीत कमी आज 2-3 वर्ष अगोदर मीच या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करून गेलो होतो. बातमी लावलो का नाही लावलो मला तर आठवण नाही. तर ज्या ठिकाणी पैसा आला त्याची काय दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी सोलिंग टाकलेली होती. एका मुलाचा विद्यार्थींचा पाय कापून गेला होता, त्या ठिकाणी मी आलो होतो. तर आज फक्त याच्यामधून अडचण काढण्यात आली, ते अलप कापण्यात. तर एका दिवसामध्ये का 2 दिवस 2 मजुरीमध्ये कापू शकतो. तर आज मला वाटते की जे शासनानं योजना निधी जे आपल्या शासनाकडून प्राप्त करून दिली ते कुठे गेली
गावकऱ्यांना सुद्धा अजिबात माहिती देण्यात आली नाही आणि ह्याच्यामध्ये काहीतरी बट्ट्याबोळ केला. म्हणूनच आज मला सुद्धा या आवारामध्ये किंवा या लेकराच्या इतकी गंभीर व्यवस्था आहे. अंगणवाडी बोळसा खुर्द या ठिकाणी आपण अंगणवाडी सेविका मॅडम यांच्यासुद्धा मी संवाद साधलो. त्यांची पण अशी एक व्यवस्था आहे की मी येथून तोंडी सांगतो कित्येक वेळेस तरी पण CDP ऑफिसर जे बाल विकास मंडळ तालुका अधिकारी जे आपल्या उमरी तालुक्यामध्ये बसलेले आहेत त्यांनी सुद्धा इकडे येऊन एक तरी दिवस अशी पाहणी केली नाही की लेकरं फक्त यांना पगार पाहिजे. THO म्हणा तालुका अधिकारी कोणी असो वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त पगार पाहिजे. आले दप्तरमध्ये सिग्नेचर केले निघून जायचे. तर ते सोडून आज आपण जर समजा त्या गोरगरीब शेतकरी नागरिकांच्या जर मुलाबाळांना जर शिक्षणाकडे आपण लक्ष न दिल्या तर आपल्याकडे पगार कोण देईल ह्याकडे तुम्ही पण लक्ष देण्याची गरज आहे. आता मी पाहिलं स्वतः येऊन आपण पाहू शकता इथं या ठिकाणी सीताफळाचे झाडं आता आणि त्याच्या ऐवजी या ठिकाणी मोहोळ सुद्धा बसलेली आहे. आणि आपलं नाव काय तुम्ही? ग्रामपंचायत बोलसापूर सदस्य. आता आपल्या समोर एक गंभीर शब्द आलेले आहेत. प्रश्न आपल्या समोर उभा आहे. आपण ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा याकडे लक्ष दिलात का नाही आजपर्यंत? दिलात, पण यावेळेस काय होतं सर, सरपंच वेगळा उपसरपंच वेगळा, चौथा एकताचे पैसे याला येतात खात्याला, पण हे पैसे कसे उचलाव याच्या दोघांच्या भांडणामुळं आम्ही सदस्य गुपचूप जर कुठं काही काम असलं फलाण्याला पैसे द्यावं लागते, फलाण्याला बजेट करण्यासाठी बिल करावं लागते, सिस्टम बनवावं लागते, याला पैसे द्यावं लागते, याला पैसे देण्यामुळं आम्ही एक त्यांच्या त्रासाला त्याच्या लबाडीला बाजूला साईड धरले, मार्ग धरले. त्यात काय सरपंच एक बाजू उपसरपंच एक बाजू, ग्रामसेवक जरी सांगायला गेला कुठलं तरी ग्रामसेवकच्या बदल्या केली. आतापर्यंत आमच्या बोळसा बुद्रुकला 3 ते 4 ग्रामसेवक निघून गेले. का कारण उपसरपंच आणि सरपंचच्या कंटाळामुळे यांना काम कुठंच करायचं नाही, केवळ पैसे उचलून घ्यायचं आहे. पाणी पुरवठ्याची बेहाल झाली आमच्या इथं, रस्त्याची बेहाल, शाळेची बेहाल. सरपंच आणि उपसरपंच फक्त खाण्याची तिजोरीची लूटमार करण्यासाठी काम करायचे. म्हणजे जेव्हा ग्रामसभा होत्या, ग्रामसभा आमच्या वेळेस फक्त एक वेळेस झाली, 5 वर्षात एक वेळेस झाली. ते दरवर्षी पैसे येणारे असते किती येतात काय नाही, सरपंच आणि ग्रामसेवक आणि उपसरपंच आणि तिघालाच माहीत आहे. जरी कोणाला काम दिले नालीचं वगैरे बांधकाम करत त्याची ती पिळण काढून टाकून स्वतः सरपंच आणि ग्रामसेवक आणि उपसरपंच. जरी कोणा सदस्याला काम दिले ते कराया तरी बिल अशा प्रकारचं काढायचं आहे, असं काढून द्या, तर ते बिल काढून दिलं नाही, त्यांना परेशान करून टाकून दिले. त्याच्या देखा बोळसा बुद्रुकमध्ये नालीचं काम झालंय, तर त्या ठिकाणी त्या संतोष सरोदेची हे उपसरपंच आणि सरपंच आणि ग्रामसेवक त्याला परेशान करून टाकून दिले. गुत्तेदार सदस्यांना काम केलं, त्यांनी बिल सुद्धा काढून दिलं नाही. याला पैसे इतके द्या, याला पैसे इतके द्या, त्याची परेशान करून त्यांना एका दिवशी बैठक बोलून आमची ग्रामसेवक सदस्याची पूर्ण बिल करण्याचा प्रयत्न केला. तरी या सरपंचांना बाबा मी वाढी निवडून आणलो तुम्हाला, या मी प्रयत्न करतो, बिल काढून देतो, असं कधीच म्हणला नाही, कधीच म्हणला नाही. सरपंच आता आयुष्यात म्हणला नाही, प्रमुख वाडी सरपंच होता त्यांना सुद्धा म्हणला नाही तुम्हाला काम हे देतो, 15 एकताचे इतके पैसे आलेत तुझ्या गावात, ये वापर. फक्त लबाडी, कागद रजिस्टरला लिहून घ्यायचं ग्रामसेवकच्या जगत, त्यांना लबाडी बोलायची. सदस्य काय करणार? म्हणजे जेव्हा ग्रामसभा होते ना त्यावेळेस आपल्या गावकऱ्यांना असं डांगोरी किंवा असं माहिती देतात की नाही? कुठलीच नोटीस नाही, रांगोळी नाही, काहीच नाही. फक्त फोन लावून बोलून घ्यायची, गुप्तमध्ये बोलून घ्यायची. येतोच काय बाबा, आलं मासिक मिटिंग लावायची, येतोच काय आणि इतके बजेट आलं. आणि ते बजेट कशा पद्धतीने हँडल करायचं काय नाही, सरपंच ग्रामसेवक आणि उपसरपंच या तिघालाच माहित, त्यांनी ठरवून देतात. त्यांनाच माहित कुठं काम करायचं काय नाही, त्यांनाच माहित. 5 वर्षात ते कुठं काम काय केलं त्याच्या तिघालाच माहित. 4 ग्रामसेवक बदलले म्हणजे किती हुशार आहेत ग्रामसेवक सरपंच ते बघा. आमच्या इथले आपण शिक्षण समिती अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. तर आपण किती वर्षापासून? 1 वर्ष झालं सांगा. 2 वर्षाची का तुमची कालावधी का 3 वर्ष? 2 वर्षाची. तर आपण आता शालेय समितीचे जेव्हा अध्यक्ष आहात तरी पण आपण इकडं दुर्लक्ष का केलं? दुर्लक्ष केलं नाही. सरपंचाला ग्रामसेवकला बोलल्या 2-3 वेळेस जे आमची शाळेची शालेय शिक्षण समितीची मीटिंग होत राहते
तर मीटिंगवरती बोलत गेले आम्ही तर बघत म्हणत गेलो याच्यात पैसे आले नाही अंगणवाडीची मंजुरी करता मंजुरी केल्यावर बघू असं ढकलत राहिली सगळं. म्हणजे तुमच्या गावामध्ये अशी मंजुरी आली का नाही आली अशी तुम्ही माहिती घेतली की नाही? नाही माहिती घेतली नाही माहिती आली नाही म्हणजे अंगणवाडी आलीच नाही म्हणजे. आलीच नाही. आज मॅडम कमीत कमी किती वर्ष झालं मॅडम तुम्हाला इथं? गेलं 20 वर्ष झालं. 20 वर्षापासून तुम्ही अंगणवाडीचा. आता 20 वर्षापासून जेव्हा समजा तुमच्या इथं अंगणवाडीचे लेकरं शिक्षण घेतात तेव्हापासून समजा अंगणवाडी इथं प्राप्त नाही केली तर हे खूप मोठी एक लाजाळू गोष्ट आहे. एक दीड 2 वर्ष जेव्हा गाव एक जसं आपण गंथडीला काही गावं पुनर्वसन झालेत त्या ठिकाणी आज आम्ही पाहतो आणि इथं पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते. आम्ही त्या गावचे नसून सुद्धा, कारण की 10-5 मुलं 1-1.5 वर्ष झालं समजा त्या ठिकाणी. पहिलं तर अंगणवाडी नव्हतीच. अंगणवाडी जेव्हापासून चालू झाली शासनाकडून तेव्हापासूनच ह्या बोळसा खुर्द या ठिकाणी अंगणवाडी नाही अशी मला माहिती मिळते. इथं तरी जिल्हा परिषद व जिल्हा अधिकारी साहेब त्यानंतर आमच्या तालुक्याची बाल विकास जे अधिकारी आहेत आमचे ज्यांना CDPO म्हणता आम्ही, तर त्यांना सुद्धा इथं येऊन पाहणी करायची गरज आहे. तुम्ही पण का झोपेत आहात का माझ्या चॅनल मार्फत मी तुम्हाला विचारू शकतो. आणि जर समजा ह्यांच्याकडे जर दुर्लक्ष केला तर तुम्हाला यांचा या लेकरा बाळांचा आणि जे शिक्षण देतात त्यांचा श्राप लागल्याशिवाय राहणार नाही. कारण की इथं आम्ही आता पाहिलो ज्याला मोहळ म्हणता आपण, ते जर समजा एखादी माशी उठली कोणी दगड, आता लेकरं आहेत यांना तर कळत नाही म्हणून खेळता जर समजा इथली एक गिट्टी आहे आपण पाहता इथं जागोजागी गिट्टी आहे चांगली नाही म्हणून त्याला जर समजा एखादी खडा मारला तर ते माशी आहे, ठीक आहे, त्याला काही तोंड नसते ना कोण आहे म्हणून असं विचार नाही. डायरेक्टली चिमुकल्यांना चावा घेऊन त्यांना बेहोश करण्याशिवाय काही इलाज नाही. याकडे लक्ष देऊन त्वरित या बोळसा खुर्द या ठिकाणी येऊन इथली पाहणी करून यांना अंगणवाडी कोण्या ठिकाणी असो, शासकीय जागा कोण्या ठिकाणी असो, का तुम्ही खर्च करून स्वतःचे पैसे खर्च करून ग्रामपंचायत कार्यालयाला लावून तुम्ही इथं यांना उभारून द्यावे तरच यांचं शिक्षण. नाही तर या ठिकाणी या मॅडम सुद्धा येणार नाहीत असं मला माहीत वाटते. त्यांच्यात अडचण पाहिलो मी. तर आता पाहू शकता आपण लेकरं हे चिमुकले छोटे छोटे आहेत. आता हे फक्त मॅडम सांभाळाव लेकरं असं मला दिसून येत आहे. तरी त्यांची काय मजबुरी आहे, ड्युटी आहे त्यांना करावंच लागते. ज्यांना ड्युटी नाही त्या परेशान आहेत, शासकीय नोकरी नाही. तर मला एक विचारायचं आहे CDPO साहेबाला की सर आपण इथं उमरी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, हे जास्त मोठा नाही, तरी पण इथं चिमुकले आहेत. यांच्याकडे न दुर्लक्ष करून यांच्याकडे लक्ष देऊन यांची जी अडचण आहे ते दूर करून यांना अंगणवाडी उपलब्ध करून द्यावं तरच तुम्ही CDPO म्हणून इथं आम्हाला ओळख आहे तुमची अशी मला वाटते. कारण की या गावकऱ्यांची काही मुलाखत घेतलो आणि ते सुद्धा म्हणतात की आम्हाला लाज वाटते काय सांगावं कोणाचं नाव. एकतर गावचे सरपंच उपसरपंच कोणी असो, त्याच्यानंतर त्यांची सुद्धा एक त्यांच्याकडे एक जिम्मेदारी असते की आपल्या गावामध्ये काय कमी आहे आणि गावकरीला माहिती नसते याची. सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनाच माहिती असते की शासनाकडून काय आणायचं गावच्यासाठी विकासासाठी आपली योजना निधी. तर याकडे तुम्ही का दुर्लक्ष करता? दुर्लक्ष न करून जे काही इथं लेकराची अडचण आहे अंगणवाडीची त्यांच्याकडे लक्ष देऊन त्वरित यांना 2026 न संपण्याच्या अगोदर करून द्यालं तरच तुम्हाला शासनाचे अधिकारी म्हणून इथं ओळखण्यात येईल. नाहीतर अजिबात तुम्हाला या गावामध्ये मी आता बघितलो यांची इतकी मोठी एक भावना आहे की आम्ही गावामध्ये आमचे कोणी अधिकारी यायची बी गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे.